शोभे, पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे त्याला उणे रे कशाचे, ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या गाळेत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये योहानकृत वर्तमानाच्या 12व्या अध्यायातील 46व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असे म्हणाला, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवितो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. अंधारात राहणे म्हणजे नेमके काय? अंधारात राहणे म्हणजे आपल्या ठायी आध्यात्मिक अंधत्व असणे. असा मनुष्य अज्ञान व निराशेत जीवन जगतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो पापातले जीवन जगतो. जो पाप करतो त्याला 2 गोष्टींना सामोरे जावेच लागते. एक, परमेश्वराकडून होणारा न्याय व दुसरे म्हणजे पापामुळे ओढवणारे आत्मिक मरण. देवाचे वचन सांगते, अग्नीचे सरोवर म्हणजेच नरक हे दुसरे मरण होय. कोणीही मनुष्याने अशा मरणात जावे व त्याचा नाश व्हावा असे देवाला वाटत नाही. तो कणवाळू व कृपाळू देव असल्यामुळे त्याने त्याच्या पुत्राला म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावर पाठविले. योहान 3ऱ्या अध्यायात सांगतो, देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलते एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेविला नाही. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे. आपण अंधारात राहणे पसंत करता काय? आपण जगाचा प्रकाश जो ख्रिस्त याचा द्वेष करीता काय? असे केल्यास युगाच्या शेवटी तोच प्रकाश आपला न्याय करेल व तो आपली पापाची सर्व कृत्ये उघडकीस आणेल. तेव्हा आमची किती फजिती होईल. तो आम्हाला दुसऱ्या मरणासाठी नरकात टाकून देईल. या दुसऱ्या मरणापासून आपला बचाव व्हावा म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास व प्रकाशातील सार्वकालिक जीवन जगण्यास परमेश्वर आपणास कृपा पुरवो. धन्यवाद.